शहरामधील अनधिकृत कत्तलखाने ज्या बाबतीमध्ये तक्रार प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक साहेबांच्या पत्रानुसार आणि सर्व कागदपत्रांची छाननी करून संबंधितांना नोटीस देण्यात आल्या होत्या. 7 दिवसाच्या आत स्वतःच्या स्तरावर हे जे विनापरवाना कत्तलखाने आहेत ते काढून घेण्यात यावे. 7 दिवसाच्या मुदतीमध्ये त्यांनी ते काढले नाही. त्यासाठी पोलीस प्रशासन, माननीय तहसीलदार साहेब आणि नगरपालिकेच्या वतीने सध्या ही अनधिकृत कत्तलखाने काढण्याचे कार्य आहे का? उस्मानाबादमध्ये कत्तलखाना तोडल्यानंतर कत्तलखाना जे सरकारी मान्य होता त्याने आम्हाला लिहून आम्ही मागणी केली की आम्हाला कत्तलखाना द्या. तर नगरपालिकेनं टेम्परवारी करण्यासाठी आम्हाला परवानगी दिलेली आहे आणि ही अनधिकृत आहे म्हणून तोडते. आणि कुणाच्या कशामुळे तोडायला लागले ते अजून समजलं नाही. आम्ही पण मागणी वेळोवेळी केलेली आहे की आम्हाला कत्तलखाना बांधून द्या. आम्ही आमच्यासह पैशानं कत्तलखान्यासाठी जागा 1 एकर घेऊन दिलेली आहे, तरी आम्हाला ही नगरपालिका बांधून देत नाहीत. आणि प्रशासनाचा ही आमच्यावर एक अत्याचारच आहे. आणि ही आमचा दुधाचा व्यवसाय आहे, तिथं कत्तलखाना म्हणून तोडायला लागलेत. एका बाजूला घर आहे, त्याच्या बाजूला कत्तलखाना नाही, फक्त कुर्बानीसाठी टेम्परवारी इथं परमिशन दिली जाते, त्यांचं रेकॉर्ड आहे म्हणून तोडायला लागलेत. काही काय समजायलाच मार्ग नाही. मागणी काय तुमची? आमची मागणी आहे की सरकारने आम्हाला अधिकृत कत्तलखाना लवकरात लवकर होईल तेवढा बांधून द्यावा. आमच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. 10-5 हजार माणसं आमचे त्याच्यावर उदरनिर्वाह आहे. आमचा रोजीरोटी आमची चालू ठेवावी, आमचं काय दुसरं म्हणणं नाही.